सोशल मीडिया अफवा आणि मॅन्युफॅक्चर्ड घबराट. नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो की आज रात्रीपासून देशातलं पेट्रोल संपणार आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही विचार कराल की हे खरं आहे का, की लगेच गाडी काढून पेट्रोल पंपावर धाव घ्या. गेल्या काही दिवसात आपल्या सोशल मीडियावर अशाच अफवाचा पेव फुटलेला आहे. पेट्रोल संपलंय, गॅसचा साठा फक्त 8 दिवसाचा उरलाय, रुग्णालयांना डिझेल मिळत नाहीये, अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. पण यामागलं सत्य काय आहे? हा निव्वळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक पसरवलेला गोंधळ? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर बद्दल बोलणार आहोत. अफवा कशा तयार होतात, त्यामागे कोणाचा फायदा असतो आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण या जाळ्यात कसं फसतो याचा सविस्तर अभ्यास करूया. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, अफवाची निर्मिती, जुन्या जखमा आणि नवे फोटो. मित्रांनो, कोणत्याही अफवेला यशस्वी व्हायचं असेल तर त्यात भय म्हणजेच फिअर असणं खूप गरजेचं असतं. सध्या जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातले अनेक फोटो हे प्रत्यक्षात कोरोना काळातील किंवा जुन्या आंदोलनामधील आहेत. लोकांच्या मनात कोरोना काळातील तो तुटवडा अजूनही जिवंत आहे. याच भावनेचा फायदा हे अफवा करणारे किंवा पसरवणारे नालायक लोक घेत आहेत. सोशल मीडियावर स्थानिक भाषेतील मीडियाचा वापर केला जातोय कारण लोकांना आपल्या भाषेत मिळालेल्या माहितीवर जास्त विश्वास बसतो. पण आपण हे विसरतो की अनथेटिक न्यूज आणि व्हायरल फॉरवर्ड्स मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. नंबर 2, आर्थिक गणित, कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार. आता समजून घेऊया या मागचं अर्थकारण. जेव्हा अफवा पसरते की साठा संपलाय तेव्हा पॅनिक बाईंग सुरू होते. समजा एका पेट्रोल पंपाची क्षमता दिवसाला 5,000 लिटर विकण्याची आहे, पण अफवेमुळे एकाच वेळी 10,000 लोक तिथे पोहोचले तर साठा संपणारच. हा साठा सरकारामुळे संपलेला नसून आपल्या अतिघाईमुळे संपतो. याचा थेट परिणाम म्हणजे कृत्रिम टंचाई, आर्टिफिशियल सॅक्रॅसिटी. जेव्हा गोष्टी दुर्मिळ होतात तेव्हा त्याची किंमत वाढते. हॉटेल बंद होणार, गॅस मिळणार नाही, अशा बातम्यामुळे साठेबाजी वाढते आणि शेवटी सर्वसामान्य माणसाला तीच गोष्ट ब्लॅक मध्ये म्हणजेच दुप्पट पैसे देऊन खरेदी करावी लागते. विचार करा, यातून फायदा कोणाचा होतोय? नक्कीच ग्राहकाचा तर नाहीच. नंबर 3, सायकोलॉजी ऑफ व्हायरल मेसेजेस. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला सर्वात आधी माहिती मिळवणं आणि ती इतरांना सांगणं यात एक वेगळाच आनंद मिळतो. आपल्याला वाटतं की आपण हा मेसेज फॉरवर्ड करून कोणाची तरी मदत करतोय, पण प्रत्यक्षात आपण एका साखळीचा भाग बनतोय जी समाजात अस्थिरता निर्माण करते. याला इको चेंबर म्हणतात. तुम्हाला जे वाटतं तेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसू लागतं. जर तुम्ही एका नकारात्मक व्हिडिओ पाहिलं तर अल्गोरिदम तुम्हाला तसेच 5 व्हिडिओ अजून दाखवेल. यामुळे तुम्हाला वाटू लागते की पूर्ण देशात हीच परिस्थिती आहे, जरी वास्तवात तसं काहीच नसतं. नंबर 4, प्रशासनाची भूमिका आणि सत्यता पडताळणी. मग प्रश्न पडतो की विश्वास कोणावर ठेवायचा? मित्रांनो, जोपर्यंत सरकार किंवा जिल्हा प्रशासन अधिकृत पत्रक काढत नाही तोपर्यंत कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजला अंतिम सत्य मानू नका. भारतामध्ये PIB फॅक्ट चेक सारखी यंत्रणा आहे जी अशा अफवांचा पर्दाफाश करते. जर खरोखरच पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा असेल तर त्याची बातमी सर्व मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रात आणि सरकारी पोर्टलवर येईल. केवळ एका मित्राने पाठवलेला म्हणून तो मेसेज खरं मानायची चूक करू नका. नंबर 5, एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची कर्तव्ये. आता आपण काय करू शकतो यावर काही सोपे उपाय आहेत. नंबर 1, थांबा आणि विचार करा. कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी 5 सेकंद थांबा, विचार करा की यामुळे कोणाचा फायदा होईल. नंबर 2, स्रोत तपासा. फोटो जुना आहे का, व्हिडिओ कुठे शूट झालाय हे तपासा. नंबर 3, अधिकृत माहितीची वाट पहा. घाईघाईत पेट्रोल पंपावर रांगा लावून गर्दी वाढवू नका. यामुळे खरोखरच्या गरजू लोकांना, उदाहरणार्थ रुग्णवाहिका, यांना त्रास होऊ शकतो. नंबर 4, शांत राहा. तुमची शांतता हीच अशा अफवा विरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे.
मित्रांनो, सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर माहिती पसरवण्यासाठी करा, भीती पसरवण्यासाठी नाही. अफवावर विश्वास ठेवून स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेऊ नका आणि समाजात भीतीचं वातावरण निर्माण करू नका. आपण जागरूक झालो तरच या डिजिटल युगातील अफवांचे युद्ध आपण जिंकू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडेही असे मेसेजेस आलेले आहेत का? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते या अफवांना बळी पडणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.